वैशालीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा। बनवायला अगदी सोपा आहे आणि 4 वाजताच्या मधल्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हा चिवडा खाऊ शकता। तसेच घरी सकाळी नाश्त्याला सुद्धा मोठ फोडणी घातली की मोठ सोबत हा चिवडा, त्यावर थोडा कांदा टोमॅटो दही घातलं की अगदी भेळसारखं सुद्धा याचा तुम्हाला उपयोग करता येईल। तर असा हा मस्त कुरकुरीत चिवडा तयार करण्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे। सर्वात पहिले एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला, तो थोडासा आपण एखादा तास मी उन्हामध्ये ठेवून सुकवून घेतला। त्यानंतर 1 वाटी भरून शेंगदाणे, 1 वाटी भरून फुटाणे, 1 पाव वाटी भरून जाडसर आपण इथे सोपचा भरडा तयार करून घेतला। त्यानंतर 1 चमचा भरून हळद, 4 हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा भरून लाल तिखट, जे खूप तिखट नाही आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे भरून साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली। तसंच 2 चमचे भरून धनेपूड, 2 ते 3 चमचे भरून पांढरे तीळ, थोडेसे खोबऱ्याचे तुकडे। त्यानंतर 1 तासभर आपण हा गोडलिंबाचा पालासुद्धा उन्हामध्ये सुकवून घेतला। तर अशी ही सगळी तयारी झालेली आहे। आणि तसेच मुरमुरेसुद्धा मी उन्हामध्ये एखादा तास ठेवून ड्राय करून घेतले। चला तर मग आता सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया। गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये आता आपण तेल घालून घेऊ। सुरुवातीला मी 1-2 चमचे भरून तेल घालून घेते आणि तेल मध्यम तापवून घेते। आपलं तेल मध्यम तापलेलं आहे। आता सर्वात अगोदर आपण इथे शेंगदाणे तळून घेऊ। याच्यावरती जे सालं आहेत ना, ते सालं तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आणि बघा, तुम्हाला आवाज येतच असेल, आपले शेंगदाणे छान तडकत आहे। आता या स्टेजला आपण हे शेंगदाणे या तेलामधून काढून घ्यायचे, म्हणजे आपले शेंगदाणे मस्त तळल्या गेलेले आहेत। आणि हे बघा, मस्त आपले हे शेंगदाणे तळून झालेले आहेत। त्यानंतर आता आपण तळून घेऊ काढून घेतलेले हे फुटाणे। 1-2 मिनिटं हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे फुटाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे, म्हणजे अशा पद्धतीने फुटाणे तळले की टेस्ट खूप छान लागते। फुटाणे हे आधीच भाजलेले असतात, त्यामुळे खूप जास्त आपल्याला हे फुटाणे तेलामध्ये तळायचे नाही आहेत। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या फुटाण्यांचा कलर तर चेंज झालेलाच आहे, परंतु सुगंध सुद्धा मस्त सुटलेला आहे। आता आपण हे फुटाणे या शेंगदाण्यामध्येच काढून घेऊ। फुटाणे तळून झालेले आहेत। आता आपण कांदा तळून घेऊ। तेल तापलेलंच आहे। आता त्यामध्ये आपण असा कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि अगदी कांदा मंद आचेवरती आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळताना गॅस पूर्णपणे लो ठेवायचा, म्हणजे कांदा आतपर्यंत तळला जातो आणि कुरकुरीत राहतो। कांदा जर आपला अर्धवट तळला गेला तर चिवडा आपला नरम पडतो। त्यामुळे कांदा मस्त कुरकुरीत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। असा हा मस्त गोल्डन रंगावरती आलेला कांदा आपण बाहेर काढून घेऊ। त्यानंतर आता आपण काढून घेऊ गोडलिंब, आणि हा गोडलिंब सुद्धा मस्त कुरकुरीत येईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊ। बघा, मस्त आवाज आपल्या गोडलिंबाचा येतो आहे, म्हणजे आपला गोडलिंब सुद्धा छान तळला गेलेला आहे। तो गोडलिंब आपण ज्या प्लेटमध्ये कांदा काढून घेतला ना, त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ। गोडलिंब तळून झालेला आहे। आता आपल्याला चिवड्याची फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी आता यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेऊ। आणखी अर्धा चमचा, म्हणजे टोटल इथे आपण 3.5 चमचे तेल घालून घेतलं। तेल पहिल्यांदा आपण इथे मध्यम तापवून घेऊ। तापलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा भरून मोहरी घालून घेऊ आणि मोहरी मस्त तडतडून घेऊ। मोहरी मस्त तडतडली। आता त्यामध्ये 1 चमचा भरून जिरे घालून घेऊ आणि जिरेसुद्धा छान फुलवून घेऊ। हे बघा, इथे आपले जिरेसुद्धा छान फुललेले आहेत। आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊ। गॅस पूर्णपणे लो करून घ्यायचा। 1 मिनिट झालेला आहे आणि आपल्या मिरच्या इथे छान तळल्या गेलेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण असा कुटून घेतलेला 1 गाठा लसूण घालून घेतला। जाडसर कुटलेला लसूण घालायचा, म्हणजे त्याची छान चव लागते। आणि हा लसूणसुद्धा मस्त कुरकुरीत येईपर्यंत मंद आचेवर होऊ द्यायचा। लसूणचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये आपण घालून घेऊ खोबऱ्याचे तुकडे, परतवून घेऊ। तेल थोडं कमी वाटत असल्यामुळे अर्धा चमचा तेल आणखी घालून घेतलं, म्हणजे 200 ग्रॅम मुरमुऱ्यांसाठी आपण टोटल 4 चमचे मोठ्या चमच्याने घालून घेतलं। खोबरं आणि लसूण
मस्त गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊ सगळे कोरडे मसाले। सर्वात अगोदर 1 चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं, 1 चमचा भरून हळद घालून घेतली, धनेपूड, तीळ घालून परतवून घेऊ आणि अगदी अर्धा मिनिटच आपण ही फोडणी तेलामध्ये परतवून घ्यायची। आता गॅस आपण बंद करून घेतला। राहिलेले मसाले गरम तेलामध्ये सुद्धा परतल्या जातात। आता यामध्ये आपण घालून घेऊ तळून घेतलेला गोडलिंब, मिक्स करून घेऊ। त्यानंतर घालून घेऊ तळून घेतलेले शेंगदाणे आणि फुटाणे, ते सुद्धा मिक्स करून घेऊ। शेंगदाणे आणि फुटाणे थोडी फोडणी गार झाल्यानंतर घालायचे, कारण शेंगदाणे फुटाणे आपण मस्त कुरकुरीत तळून घेतलेले होते। त्यानंतर आता यामध्ये आपण आमचूर पावडर घालून घेतला। आमचूर पावडरमुळे आपल्या चिवड्याला खूप छान टेस्ट येते। मिक्स करून घेऊ आणि बघा मस्त असं कुरकुरीत क्रंची असा हा मसाला वाटतो आहे। आणि हे बघा इथे आपले मुरमुरे सुद्धा मस्त कुरकुरीत झालेले आहेत। 1 तास हे मुरमुरे मी उन्हामध्ये ठेवून घेतलेले होते, म्हणजे आपल्याला हे मुरमुरे भाजायची गरज नाही आहे। आणि तसेही उन्हाळ्यामध्ये मुरमुरे हे कुरकुरीतच असतात। आता यावरती आपण तयार करून घेतलेली फोडणी घालून घेऊ। सर्वात शेवटी साखर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं। मुरमुऱ्याचा चिवडा करताना मीठ कमीच घालायचं, कारण मुरमुऱ्याला सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मुरमुऱ्याचा चिवडा करताना आपल्याला मीठ कमीच घालावं लागतं। आता हे सगळं आपण असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चिवडा कसा झाला ते। असा हा चिवडा खायला टेस्टी तर आहेच, परंतु तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे। यामध्ये आपण शेंगदाणे, फुटाणे, खोबरं, गोडलिंब, तीळ वापरलेला आहे, त्यामुळे हा पौष्टिकसुद्धा बनलेला आहे। असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल गोल फिरवून हा सगळा चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। थोडा वेळ लागतो, परंतु व्यवस्थित मात्र मिक्स करून घ्यायचा। पूर्ण फोडणी मुरमुऱ्यामध्ये मस्त व्यवस्थित मिक्स झालेली आहे बघा, आणि खूप छान आपला चिवडा इथे तयार झालेला आहे आणि कुरकुरीत तर मस्त झालेला आहे बघा। मुरमुरे कुरकुरीत झालेले आहेत बघा, गोडलिंब पण छान कुरकुरीत झालेला आहे, लसूण पण छान कुरकुरीत झालेला आहे। तर अशा पद्धतीने चिवडा तुम्ही एकदा नक्की करू। असा हा चिवडा प्लेटमध्ये काढून त्यावरती हलकीशी बारीक शेव भुरभुरून घेतली की खायला अगदी अप्रतिम लागतो। नसेल शेव तर तसा सुद्धा खायला खूप छान लागतो। जर आपल्याकडे मटकी तयार असेल तर मटकीवरती सुद्धा तुम्ही हा चिवडा घेऊन खाऊ शकता। अशा विविध पद्धतीने आपण हा चिवडा खाऊ शकता। चिवडा तर छानच झालेला आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।